विद्यार्थ्यांनो, आज आपण मेंदूज्वरची लस आपल्या शाळेमध्ये घेत आहोत. कोण कोण लस घेणार आहे? एवढ्या सगळ्या जणी घेणार आहात? नक्की? ओके. स्मिता लस घेणार आहे का? देवश्री लस घेणार आहे का? नक्की? नमस्कार मित्रांनो, जॅपनीज एन्सेफेलायटिस ही लस घेऊया आणि मेंदूज्वरावर मात करूया. मेंदूज्वर या आजारावर मात करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केल्यानुसार यावर्षीच्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रायोगिक जपानी एन्सेफेलायटिस म्हणजे JE लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यातील 1 ते 15 वयोगटातील 50 लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे, ज्यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, रायगड आणि परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवली जात आहे आणि JE लसीकरण आता नियमित लसीकरणाचा भाग झालेला आहे. आज दिनांक 27 मार्च रोजी श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशालेमध्ये इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना JEचं लसीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. मित्रांनो, जपानी एन्सेफेलायटिस हा मेंदूचा विषाणूजन्य संसर्ग आहे, जो डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लसीकरण मोफत केले जाईल याची पुष्टी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी केली आहे. मित्रांनो, जपानी एन्सेफेलायटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे, जो मानवांना व प्राण्यांना समान प्रकारे बाधित करतो. अगदी साध्या शब्दात सांगायचे तर एन्सेफेलायटिस म्हणजे मेंदूचा एक किंवा अधिक भागांना सूज असा होतो. जपानी एन्सेफेलायटिस हा एक सामान्य आजार आहे, जो लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने लसीकरण योजनेचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून वयोवर्ष 15पर्यंत विद्यार्थ्यांना ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आमच्या प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी लस घेण्यासाठी अगदी सज्ज आहेत, मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता. या लसीकरण योजनेअंतर्गत 0 ते 15 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांना या ठिकाणी लस दिली जाते. लस दिल्यानंतर अर्धा तास त्यांना डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्या जाते. उपजिल्हा रुग्णालय सेलूतील आरोग्य विभागातील सर्व टीम आमच्या नूतन कन्या प्रशालेमध्ये आलेली आहे आणि त्यांनी आमच्या प्रशालेतील 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना JE लस अतिशय व्यवस्थितपणे देण्याचे कार्य केले आहे. ज्या विद्यार्थ्याचे लसीकरण झाले आहे त्या विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शाईने रिमार्क केला जातो आणि त्याचबरोबर नोंदवहीमध्ये ज्या विद्यार्थ्याने लस घेतली आहे त्याच्या नावाची नोंद देखील केली जाते. जॅपनीज एन्सेफेलायटिस म्हणजेच JE हा आशिया आणि पश्चिम पॅसिफिकच्या काही भागांमध्ये स्थानिक आहे. सर्वाधिक जोखीम असलेल्या देशांमध्ये तो समाविष्ट आहे भारत, चीन, जपान, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि थायलंड. लहान मुलांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो आणि म्हणून JE टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भविष्य आहेत आणि म्हणून देशाचा भविष्यकाळ हा आरोग्यदायी ठेवायचा असेल तर मुलांना बालवयापासूनच JEची लस देणे हे आवश्यक आहे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जॅपनीज एन्सेफेलायटिसची लस घेऊन मेंदूज्वरावर मात करण्यासाठी ही लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. मेंदूज्वरावर मात करण्यासाठी जॅपनीज एन्सेफेलायटिसची ही लस अतिशय सुरक्षित असून उद्याचे देशाचे भविष्य घडवण्यासाठी आपल्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने ही लस घेणे आवश्यक आहे. आमच्या नूतन कन्या प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थीने न घाबरता ही लस घेतलेली आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही ही लस नक्की घ्या. मित्रांनो, जॅपनीज एन्सेफेलायटिसची लस आमच्या प्रशालेतील 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे
आणि लस घेतलेल्या विद्यार्थिनी अतिशय आनंदी या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच आमच्याकडे लसीकरणाची मोहीम अतिशय यशस्वीपणे पार पडलेली आहे. उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे आमच्या प्रशालेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आमचा हा लसीकरणाचा पूर्ण कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.